बघा आम्ही रोज सकाळी असे थंड पाण्यात ब्रश करतो, तोंड धुतो. तुम्हाला काय वाटतं की नाही? सबस्क्राईब करा. रेती आहे, माती आहे, लाल माती आहे, पांढरी माती आहे, सगळीच माती आहे भाई. क्रेझी. अँड बिजली. आता कसं तरी होतंय मला. थंडी भरली पूर्ण, फुल थंडी भरली. हो, हे पाऊस खूप छान वाटतंय मला तोंडावर. पण मारा घेतेस? ओके. ही बघ ही. हे जवळ नको जाऊस. नको नको बेटा नको. माझा ऐक बाबू. ती गेली. बाय बाय ब्रो. हे ना. हॉरिबल सिच्युएशन. आय डोंट थिंक मी उद्या जाणार आहे. समजलं. गुड मॉर्निंग. डे 4. आज आम्ही जाणार आहोत इथे. आज कुठे? हा, थानसिंग टू लमुने. हे थानसिंग आहे. हो, दिस इज थानसिंग. जोंगरी आहे ना? नाही, जोंगरी खालचं होतं. हा, तर छोटूसा ट्रेक असतं रे आज. 2-3 तासाचा असेल. ठीक आहे, म्हणजे 4 किलोमीटर आहे टोटल. 2-3 तास लागतील. आपण कसं चालतोय त्याच्यावरती. सो या, कारण की आज छोटा आहे, कारण उद्या आम्ही समिटला जाणार आहे. टॉपवरती, गोईच्याला टॉप. ठीक आहे, म्हणून मग लवकर झोपू आज आणि 1 वाजता निघू समिटसाठी. सॉर्टेड आहे. 1 म्हणजे रात्री 1 ना? रात्री 1 वाजता. आणि मग कुठे जाऊन आपण सनराईजला पोहोचू 5:30. किती दिवसांनी सन आलाय बघ. हो या, हो वाव. व्ह्यू क्लिअर होतोय. तुम्हाला ब्लॉग सुरू केला तेव्हा पुढे धुकं होतं. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ही तर नदी आहे, एक धबधब्यासारखी नदी. सुंदर. क्लाउड्स. सुंदर. इथे सोलार आहे म्हणून थोडीशी लाईट बीट आहे इथे. आणि हे आमचं वॉशरूम. खूप लांब आहे. खूप लांब आहे. त्या टेंट, तिकडच्या टेंट वरून इथपर्यंत क्रेझी व्ह्यू. चलो निघा. मी खूप फनी दिसते. तू आहेच फनी ना सनू. चला. डोंगरावरचे कबूतर क्यूट. हे पण किती गुटगुटीत आहेत. बघा आम्ही रोज सकाळी असे थंड पाण्यात ब्रश करतो, तोंड धुतो. तुम्हाला काय वाटतं की नाही? सबस्क्राईब करा. थांब थांब. वरच आता एक घे फवारा एक पटकन. नाही भाई, ये बेकार थंड आहे काय. आता बघा मी कसं ब्रश करतो. हे बघा, हे घ्यायचं. हरिओम हरिओम. हे काढू नको. हो हो हो. डे 5 स्टार्ट झालाय. डे 5 ना. डे 4. ते पण सांगितलं आपण मध्ये. हां, कोण ट्रेक स्टार्ट ट्रॅक चालू केलाय फायनली. आम्ही थुटकू पाऊस पडतोय म्हणून आणि पॉन्चो घातलाय. मी पण पॉन्चो घातला फायनली. या ट्रॅकमध्ये माझा पॉन्चो दिसलेला आहे. आय गेस या, नाही तुम्ही कोणाच्या बॅगमध्ये टाकून द्यायचं भाई. सॉर्टेड. अरे हाय. आम्ही परत, मी आणि शुभ्या. सातोर लेट्स गो. इथे अजून एक रिव्हर क्रॉसिंग आहे. हे बघा, ही रिव्हर क्रॉस करायची. राणीला थोडी थंडी वाजते खूप, म्हणजे थोडी नाही खूप. डोकं पण दुखतंय. आय होप ती गिवअप नाही करणार. पण ठीक आहे, ते मना केलं तरी चालते. काही सीन नाही. एवढं वरती आली ती, तेवढंच काफी माझ्यासाठी. आय एम प्राऊड ऑफ हर. व्हेरी प्राऊड. चला आता लामुनेला आमचा स्टे आहे. लेट्स गो. 700 मीटर डन. ह्यात एक ब्रिज क्रॉस केला, अजून एक सुंदर. पुढचं काही दिसत नाही रस्ता. आता पुढे गेल्यावर कळेल. आय थिंक वी आर ऑलमोस्ट देअर. ब्युटिफुल व्हॅली आहे यार. आणि हे जे फ्लावर्स दिसत आहेत यांचं नाव प्रिमोला आहे. प्रिमोला. इकडचं स्टेट फ्लावर बोलू शकतो. म्हणजे या फुलाच्या वरती मुलींचे नावं पण ठेवले लोकांनी. प्रिमोला. सुंदर आहे. थोडंसं झूम करूया. हो, सुंदर, ब्युटिफुल. राणी तर चालते मजबूत. राणी ऐकत नाही.
तर इथे थोडंसं ब्लॉग करायला मिळत नाही कारण की हे पाऊस खूप पडतो आहे. म्हणजे पॅन्ट बिंट सगळी ओली झाली आहे. हा पॉन्चो छान आहे पण शूज ओले झालेत. काय माहिती आता काय करू उद्या. भीती वाटते. कोई ना, लेट्स सी. गाईस थकलो, बेकार थकलो. पावसामुळे पॅन्ट भिजली. आता कसं तरी होतंय मला. थंडी भरली, पूर्ण फुल थंडी भरली. हो, हे पाऊस खूप छान वाटतंय मला तोंडावर. राणी पुढे आहे खूप नाही, थोडंसंच. ती बघा, ती तिकडे आहे. बायको चला. हो, रेड सॉईल. इथे हर एक प्रत्येक प्रकारचे सॉईल आहे तिथे. रेती आहे, माती आहे, लाल माती आहे, पांढरी माती आहे, सगळीच माती आहे भाई. दिसला कॅम्प साईट एकदाचा, दिसला कॅम्प साईट दिसला. काय का गारटलीस की काय? गेली कामातून बोलते. माझे हात गारटले एकदम. ग्लोव्ज थंड पडले. माझी मिशी पण आयसी झाली. वॉटर पेपर ऐक का, छोटा ट्रॅक होता पण पावसाने वाट लावून टाकली बाबा. बॉडी पण खूप ट्रेन झाली आहे. काय बॉडी ट्रेन झाली? देवा वाचवा मला. बाबू शूज ओले झाले बेकार. पॅन्ट पण. आणि एक लफडा माहिती आहे का, हिने थर्मलची पॅन्ट पण भिजवली. अशी मी आणली आहे एक एक्स्ट्रा. हो, एक एक्स्ट्रा आणले. क्या बात आहे, व्हेरी गुड राणे. हो गॉड, कधी पोचते असं झालं नाही. चलो डोकं पण खूप दुखतंय. जाऊ चल. जोंग 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 जोंग. कुकर लावला यांनी. कुकरची शिटी. हे जवळ नको जाऊ, मारीन. फटके देऊ का तुला? तो फुटू शकतो भाई, थंड आहे ना, कधी कधी ब्लास्ट होतं भाई. तू पण मारा घेतेस? ओके, ही बाई हे जवळ नको जाऊस. नको बेटा, नको. माझा ऐक बाबू प्लीज. हां ओके, चिल मार. हां, राणी झोपली टेंटमध्ये. मी इथे वेट करतोय माझ्या बॅगचा. मी उचला दिलेली ती बॅग. हां गेली टेंट मध्ये ना. हा ती गेली. बाय ब्रो. हे नको ना बाबू. हे नको बाबू, गरम आहे ते. गरम आहे, नको. चटका लागेल. बरं वाटतंय. हा बरं वाटतंय पण ते चटका लागेल बाबू. आम्ही लांबोनीला कसे बसे पोचलो, पण ते खूप जास्त थंडी आहे. तुम्हाला मगाशी दाखवलं, टेंटच्या बाजूलाच नदी आहे आणि ओपन स्पेस असल्यामुळे खूप वारा इकडे. माझी हालत खराब झाली आहे कम्प्लीट. माझा आवाज गेला आहे. खोकला स्टार्ट झाला आहे. सकाळी मला फिवरिश पण वाटत होतं. हॉरेबल सिच्युएशन. आय डोंट थिंक मी उद्या जाणार आहे समजलं. कारण की आता जेवढं आलो आहे वरती तेवढंच परत खाली ट्रेक करायचं आहे. 4 दिवस अजून. आणि उद्याचं एकदम स्टीप असेंड आहे. आय कांट रिस्क. गोळी तर खाल्ली आहे आम्ही, पॅरासिटामॉल. आता हे खाल्ल्यावर परत लकीली शुभमने आम्हाला टेंटमध्ये आणून दिलं लंच. सो स्वीट ऑफ हिम. परत तर कम्प्लिटली गारटलं आहे. ॲक्च्युली येताना पाऊस असल्यामुळे आमचे कपडे ओले झाले. पॅन्ट, सॉक्स, शूज तर पूर्ण ओले झालेत. त्याच्यामुळे इट्स गेटिंग डिफिकल्ट. खूप डिफिकल्ट आहे. आता लंचला जायचं म्हणून मी कपडे नव्हते बदलले. थंड कपड्यांमध्येच आहे आम्ही. पण आता लकीली त्याने डिश आणून दिली आम्हाला. मॅगी आहे, सुपी मॅगी आणि पास्ता. द थिंग इज की इकडे प्रॉपर जेवण असं भेटत नाही आपल्याला.
मिळत नाही. त्याच्यामुळे जास्त हे होतं बॉडी, आणि बॉडीला एवढी सवयच नाही आहे एक्सरसाइजची किंवा चालण्याची. एवढं आता मसल्स पूर्ण स्ट्रेन झाले, पुरी बॉडी सोर झाली आहे, पण आता त्या सोरनेसची पण सवय झाली आहे मला. चालणं इम्पॉर्टंट आहे भाई. त्यात आम्ही येऊन हा टफेस्ट ट्रॅकवर आलो आहे. डायरेक्ट मोठी उडी, पुरं डोकं पकडलं माहिती आहे. असं हलवलं तरी पकडलं. हे सर्दी मला वाटतं जाम झाली आहे डोक्यात. खूप त्रास होत आहे, म्हणजे ह्या नाकातून रक्त यायला लागलं आहे आता. मे बी बिकॉज आम्ही जास्त ऑल्टिट्यूडवर आहे म्हणून मला त्याचीच भीती होती. मी लहान असताना पण झोपेत थंडीच्या वेळी माझ्या ह्या म्हणजे कोणत्याही नाकातून रक्त यायचं थंडीत. त्यात आता थंडी प्लस हायर ऑल्टिट्यूड, लाल झालाय ना नाक वरून पण लाल पूर्ण झालं आणि आतून रक्त पण येते. काही नाही, उद्या आम्ही नाही जाते. मी तर डेफिनेटली नाही. मी पण नाही जाते. आणि वेदर खूप खराब आहे. देयर इज नो गॅरंटी. बेकार पाऊस खूप आहे, खूप म्हणजे रिमझिम आहे, पण इकडच्यासाठी बेकार आहे. वारा येतो तो गार पडायला होतो एकदम. मी काय बोलत होती विसरली. होय ना, उद्या नाही जाते आम्ही. उद्या नाही जाते. बट काय नाही भाई, एवढंपर्यंत आली. अमेझिंग. तसं डेफिनेटली मी तर सगळ्यांना सजेस्ट करेन की बाय यांना थोडं पण त्रास होतोय ना, नाही जायचं. एकदम स्टीप आहे ते, आणि मी 4 दिवसापासून अगोपाठ चालतोय. हॉरिबल. कालचा ट्रेक तर इतका डेंजर होता ना. आम्ही माउंटन्स क्रॉस, एवढे दिवस माउंटन्सच क्रॉस करतोय, पण कालचं आम्ही ते माहितीये का, धबधब्यातले मोठे दगड ऑलमोस्ट 25 माउंटन क्रॉस केले ना इथे. 25 पण कमीच बोलतोय मी. कमीच. क्रेझी होता. व्हेरी डेंजरस. पण मजा पण येते. कालपर्यंत आम्हाला मजा येत होती. आता थंडी आहे, पाऊस आहे म्हणून वाट लागली. ऍक्च्युली पाऊसनी वाट लावली. जर पाऊस आज नसता ना, आम्ही इझी आलो असतो. आजचा इझिएस्ट होता ट्रेक कम्पेअर्ड टू अदर्स, आणि कमी टाइम होता. आम्ही खूप पटकन आलो असतो, आणि एवढा उतार चढाव पण नव्हता. पावसामुळे थोडा त्रास होतो, कारण की थंडी वाटते, एकदम बॉडी जकडते आपली, मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. पॉन्चो वरती हे देतं, खालचं तो ओपन असतो पॉन्चोचं. हो नाही ते अंतरा आली. हो ठीक आहे. शुभमने प्लेट आणून दिलंय, खाते. हो तेच गोळी दे. हो तू जेवली का? स्वीटेस्ट आहे अंतरा, खूप स्वीट. एकदम प्युअर सोल. मग ते सजेस्ट करून नाही जायला पाहिजे. हां, मी हे बोलत होती की पाऊस असल्यामुळे देर इज नो गॅरंटी की उद्या समिटला जाऊन पण यांना व्ह्यू दिसणार आहे. सनराईजसाठी जात आहे. सनराईज प्लस ते माउंटेन स्नो, काय बोलतो त्याला, ग्लेशियर्स दिसणार आहे. कांचनजंगा. देर इज नो गॅरंटी. हे लोक आज सकाळी पण गेले होते. आज की काल ना, काल सकाळी पहाटे उठून गेले होते. काही लोक पावसामुळे नाही दिसले ना काहीच. सनराईज तर दिसलाच नाही, सूर्य आलाच नाही, एवढं धुकं होतं. उद्या पण आय एम शुअर. नसकुंडी नको लावली. नसकुंडी नाही, I'm telling you. आणि मी माझ्या आयुष्यात बर्फाचे पहाड, बर्फात गेली आहे मी, त्याच्यामुळे आय हॅव नो खाज टू गो देअर अगेन. मी पण गेलोय तसं. केदारकंठा गेलोय मी, काश्मीर गेलोय, कुठे गेलोय, हिमाचल ज्यांनी गेलोय. नाही केलंय त्यांच्यासाठी ते वाव आहे. मला जर ओके वाटतं, आणि मी बघितले आहेत सगळ्या गोष्टी. इनफॅक्ट ह्याच्यावर ब्युटिफुल बघितलं आहे. मनाली असं नाही म्हणत आहे, सिक्कीम वाव आहे, पण मी स्नो बद्दल बोलते. जसा स्नो मनालीला पडतो ना, तसा इथे नाही पडत. ही बाळ थांब जरा.
कसं आहे ना, तू जून मध्ये आलीस, ठीक आहे. ऑफकोर्स तू जेव्हा winter जेव्हा इथे स्नो पडतो ना तेव्हा इथे बंद असतं. यू कॅनॉट ट्रेक हिअर. काय मी विचारलं गाईडला. ह्यांचा जो पिरियड असतो तो आहे फेब, मार्च, एप्रिल आणि मे लास्ट. ऑक्टोबर नोव्हेंबर पण छान असतो तो सांगत होता. 4 महिने असतं यांचं सीझन. नंतर ट्रेकिंग बंद. इथे बर्फासाठी येऊ नका तुम्ही. इथे ह्यांची नेचर एकदम सुंदर आहे. वेगळे वेगळे ट्रेल्स आहेत. यांचं काय बोलतात त्याला, बायोडायव्हर्सिटी खूप वेगळी वेगळी आहे. रोज तुम्हाला वेगळी झाडं दिसतील, वेगळी फुलं दिसतील, वेगळे पक्षी दिसतील, लँडस्केप वेगळे वेगळे आहेत. ती बेस्ट मजा आहे. ट्रेकिंग ॲक्च्युली ही ट्रेकिंग आहे. ट्रेकिंगची मजा. स्नो बघायचा असेल तर इथे येऊ नका. स्नो बघायचं तर मनालीला जा, उत्तराखंडला जा, इथे नाही. ठीक आहे बस. अजून काही दॅट्स इट. आता मी खातो. मी खूप बकवास केली. कळ ना, हा प्रॉब्ली एंड असेल व्हिडिओचा, कारण की आम्ही झोपू. पण उद्या कोण जात असेल तिकडून, कोणी व्ह्यूचा व्हिडिओ काढलाय तर आम्ही ॲड करू. ओके, येस. सायोनारा, बाय. हां.